ग्लास कंटेनर तर 8 मार्च ते 14 मार्चच्या दरम्यान हे रिवॉर्ड लागलं होतं एक साठी. तर ते ज्यांनी अचीव केले त्यांनी या ठिकाणी इन्व्हाइट करूया. तर फर्स्ट रिवॉर्ड गोज टू मिस अश्विन मॅडम. प्लीज कम ऑन द स्टेज. जोरदार जोरदार जोरदार. सगळे ओळखत असालच असं परिचय आणि आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण अचिव्हर म्हणून या ठिकाणी आज बसलेले आहात. प्रत्येकाची काहीतरी अचिव्हमेंट झाली आहे. 1 पेर असेल, 5 पेर असतील, 10 पेर असतील, वॉट एव्हर तुम्ही जे काही अचिव्ह केलेलं आहे. तर हे जे काही आपल्या लाईफमध्ये छोटे छोटे टार्गेट्स असतात, तर ज्यावेळेस आपल्याला कुठलं तरी आपलं आयुष्यात ध्येय गाठायचं असतं, तर ध्येय गाठण्यासाठी आपल्याला काय अचीव्ह करायचं ते आपल्याला पहिलं आपलं गोल माहिती पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस एखादं गोल ठरवतो की मला हे अचीव्ह करायचं आहे, तर आपण ज्यावेळेस ते अचीव्ह करण्याचं ठरवतो, तर आपल्याकडं त्याच्यासाठी एक प्रत्येक म्हणजे जसं तुम्ही ठरवलं की मला असं समजा की आता प्रत्येकाची विचारांची कॅपॅसिटी असते. जसं या ठिकाणी आपल्याकडे जर पेमेंटचं तुम्ही बघितलं तर आपण 2.5 लाख रुपये विकली पेमेंट देण्याची आपल्या प्लॅनमध्ये कॅपॅसिटी आहे. म्हणजे 10 लाख रुपये महिना तुमची या ठिकाणी पैसे कमवण्याची आपल्या प्लॅनमध्ये कॅपॅसिटी आहे. तुम्ही एवढे मोठे पैसे कमवू शकता. पण जनरली ज्यावेळेस तुम्ही ह्या बिझनेसमध्ये येता, तुम्हाला कोणतरी कॉलिंग करतं. कॉलिंग केल्यानंतर तुम्हाला सांगितलं, तुम्ही ॲडमध्ये बघता की 15,000, 20,000, 25,000, 50,000 रुपये महिना कमवू शकता. आणि आपला जो मेंटल ब्लॉक असतो तो ठरवतो आपण किती पैसे कमवू. तुमचा जर विचार असेल की मला लाख रुपये महिना कमवायचा, तर तुम्ही 101% 1 लाख रुपये महिना कमवू शकता. अशी संधी आहे. आणि 10 लाख रुपये महिना पण कमवू शकता. एवढी मोठी ही संधी आहे. मग तुम्ही म्हणता खरंच एवढे मोठे पैसे कोणी कमवतं का? तर या इंडस्ट्रीमध्ये एवढी ताकद आहे की एवढे मोठे पैसे लोक या इंडस्ट्रीमध्ये कमवतात. अशी भरपूर उदाहरणं आहेत. मी स्वतः ह्या इंडस्ट्रीमधून 2.5 लाख रुपये हप्त्याला 10 लाख रुपये महिन्याला मी स्वतः कमवलेले. एवढंच सोडा, मी लाख रुपये रोजचे कमवलेले. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल. तर एवढं मोठं टार्गेट जर तुम्हाला अचीव्ह करायचं असेल, लाख रुपये रोज हे पण फार मोठं टार्गेट नाही. टार्गेट मोठं आहे का छोटं हे कुठून सुरू होतं, तर आपल्या विचारातून सुरू होतं. आपण कुठंतरी कॉलेजला शिकलो, कुठंतरी आपण डिग्री केली, डिप्लोमा केला, कुठला तरी कोर्स केला, आणि तो कोर्स करत असताना, ती डिग्री डिप्लोमा करत असताना, ते ठराविक एज्युकेशन घेताना आपण त्याच वेळेस ठरवलं की मला ना